तुम्ही पुला खाली आले ना तर आपल्याला भरपूर मोठं मार्केट पाहायला मिळून जातं। आपल्या यांच्याकडे 250 रुपये जाळी आपल्याला पाहायला मिळते फुलांची। तर तुम्हाला कोणती ही 150 रुपये किलो आहे। ओके, ही 150 ओके। खरोखर फुलं खूप चांगले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यांच्याकडे आपल्याला भाव पण चांगला पाहायला मिळतोय। तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तो सांगून द्या। 80 10 35 27। तर ताई आता या फुलांचा माळीचा काय भाव चालला आपल्याकडे? 150 येता 120 पर्यंत भेटून। अशी तोरण पण मिळणार आहे ताईंकडे, पण पाहू शकताय खूप छान प्रकारे तोरण दाखवले। तर यांच्याकडे कसे मिळून जातात आपल्याला काय भाव मिळणार? चांगले स्वस्तामध्ये आणि चांगला माल। आणि हारी कसे दिल्या? 60 रुपये हार। 60 रुपये हार। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर परत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर उद्या आहे दसरा, तर तुम्हाला सर्वात पहिले मी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा करतो। तर आपल्याला उद्या दसऱ्यासाठी आपल्याला लागणार आहे झेंडूचे फुलं, तर आपल्याला कमी किमतीमध्ये पुढे चांगले पाहायला मिळणार आहे। तर याच्यासाठी आपण हा नवीन ब्लॉग आणलेला आहे। तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा। तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया। तर आपण आलेलो आहे पंचवटी गंगे या ठिकाणी। तर तुम्ही पाहू शकता इथं सर्व फुलांचे आता मार्केट लागलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता भरपूर फुलवाले बसलेले आहे। तर काय रेट मध्ये आपल्याला झेंडूचे फुलं मिळणार ते आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत। दादांकडे आलो आपण। दादा आता फुलाचा काय भाव चालला आपल्याकडे? फुलाचा आता साधारण 300 रुपयापासून तर 350 रुपयापर्यंत भाव चालू आहे आता। असं आहे का? उद्यापर्यंत काय कमी पण होऊ शकतो का? कमी पण होऊ शकतो आणि वाढू पण शकतो, ते मालावर डिपेंड आहे। आता माल कसा येतो मार्केटला त्या हिशोबाने। तुम्ही यांची फुलं पण पाहू शकताय आणि खूप छान फुलं आहे, माल पण चांगला आहे यांचा। त्याच्यामध्ये ऑरेंज फुलं पण मिळून जाणार आहे आणि सर्वांचा भाव तसा एकच आहे का? 2 इंच लाल आणि ऑरेंज 2 इंच सारखाच आहे। सारखाच आहे का? आणि तुम्ही इथं रेग्युलर थांबता का म्हणजे? हो, मार्केट रेग्युलर। उद्या पण थांबणार का? हो, उद्या पण थांबणार। तर यांच्याकडे या भावाने मिळून जाणार आहे, कमी पण होऊन जाईल का काही? हो, कमी पण होईल ना। होऊन जाईल ना कमी? हो, होऊन जाईल। काही या भाऊंकडे पण येऊ शकता तुम्ही, ठीक आहे। पण आता तिकडे समोर जाऊया, समोर पण आपल्याला फुलं पाहायला मिळत आहे। तर तिकडे आपण पाहूया आता काय भाव चाललाय। या काकांकडे आलो, इकडे पण तुम्ही पाहू शकता इथं पण आपल्याला फुलं खूप चांगले पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये ऑरेंज पण फुलं आहे आणि मीडियम साईज आहे मित्रांनो, म्हणजे तुमचे माळे पण भरपूर असे बनू शकतात इथं। तर काका आता काय भाव चालला आपल्याकडे? चालू आहे 250 300। 250 300। हा, अजून काय कमी पण होऊन जाईल का असं भाव? आता आवक वाढी तर कमी होईल, नाही छोटे चाल तर जास्त होईल। उद्याचं काय वाटतं तुम्हाला? उद्या कमी होऊन जाईल का? उद्या कमी होईल, माल कमी होईल। पाण्यामुळे माल गेले, आजचा दिवस महत्वाचा आहे। असं आहे का? तर तुम्ही रेग्युलर थांबता का? हा, निवड थांबतो, कधी खाली थांबतो। असं आहे का? ठीक आहे। तर तुम्ही दादांनी पण भाव सांगून गेला आहे आणि फुलं पण खूप छान आहे, मीडियम साईज आहे मित्रांनो। त्याच्यात माळी आपल्याला भरपूर बनवू शकता, तर या काकांकडे येऊ शकता तुम्ही। आपण पुढे जाऊया, पुढे पण आपल्याला फुलं मिळत आहे, तुम्ही पाहू शकता इकडे पण। आणि मीडियम साईज आहे, लहान साईज आहे, तुम्ही हे पण पाहू शकता, इकडे पण पाहू शकताय। थोडं अजून त्याच्यापेक्षा मोठे पाहिजे तर मोठे पण मिळणार आहे। असे व्हाईट फुलं पाहिजे त्यांच्याकडे व्हाईट फुलं पण मिळून जात आहे, भरपूर व्हरायटी यांच्याकडे। बघा असे पण फुलं मिळून जाणार आहे, त्याच्यामध्ये हे पण पाहू शकताय। आता काय भाव चालला आपल्याकडे फुलांचा? आपल्याकडे भाई कलकत्ता झेंडू आहे 350 रुपये। ओके, त्याच्या शेजारी 350। ओके, ही शेवंती आहे, ही 150 रुपये किलो आहे। ओके, ही 150, ओके। ही 120 रुपये। तर काही कमी पण होऊन जाणार आहे का? नाही, कमी जास्त आहे, चालू गिरायकावर नाही, आता कसं कस्टमर येतील तुमच्याकडे आमचे, हो, कस्टमर होऊन जाईल का? कमी जास्त आहे, म्हणजे मालावर आहे, माल कसा संपतो। असं आहे। 120 रुपये। तर आता हे दादांकडे पण आलेलं आहे आपल्या, यांच्याकडे 250 रुपये जाळी आपल्याला पाहायला मिळते फुलांची। तर तुम्हाला फुलं पहिले दाखवतो। फुलं पण आपल्याला मस्त पाहायला मिळतं आणि साईज पण खूप मीडियम आहे। याच्यात पण आपल्याला भरपूर माळी बनवू शकते आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी जास्ती पाहायला मिळून जाते आपल्याला। तर आता काय भाव चाललाय आपल्याकडे फुलांचा? मार्केट 300 350 चालू आहे। 250 300 350। आता तुमच्याकडे काय मिळणार ते सांगा। मी 250 रुपये देणार। 250 रुपये देणार? हो हो। आणि तुमच्याकडे एकच आहे का, म्हणजे कलर एकच आहे कलर? हो, यांच्याकडे कलर पण आपल्याला एकच पाहायला मिळतोय। यांच्याकडे ऑरेंज मिळून जाणार आपल्याला, ठीक आहे। पिवळा मिळणार नाही, फक्त ऑरेंजच मिळणार यांच्याकडे। आणि यांच्याकडे आपल्याला 250 रुपये जाळी मिळते। तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय ज्यांना घ्यायचा असेल तर तुम्हाला? 95 79 68। ओके, 54 45। तर तुम्हाला कॉन्टॅक्ट वर कॉल केला चालेल ना? हो, चालेल ना। इकडे आलो, इकडे पण तुम्ही पाहू शकता, इकडे पण आपल्याला फुलं खूप छान पाहायला मिळत आहे आणि एकदम खरं एकदम क्वालिटी पण खूप छान आहे आणि मीडियम साईज आपल्याला पाहायला मिळते। एकदम खूप छान फुलं आहे, मला इथं खूप छान फुलं पाहायला मिळत। काय भाव चालले आपल्याकडे फुलांचा? 350। 350 रुपये। 350 रुपये। कोणी एखादीने जास्त पण जाळी घेतली तर त्याचा भाव पण कमी होऊन जाईल का? थोडंफार करता येते, होऊन जाईल का? एखादे पण व्यवस्थित भाव सांगा, म्हणजे लोक येईल तुमच्याकडे। 300 रुपयांचा देऊ राहिले, 300 रुपयाने देत आहे सांगायला 350 द्यायला 300 रुपये। पण उद्या पण थांबणार आहे का तुम्ही इथं? मग उद्या पण थांब आहे ना, उद्या याच जागेवर राहणार ना? हो, म्हणजे कसं उद्या पण आता व्हिडिओ पाहून लोक येतील तुमच्याकडे असं चालेल ना। गळ्या तुम्ही दादा पण राहता या गाडीवर।
थोडंच इकडनं आपल्याला इथून थोडस पुढे यायचंय, तर इथं यांची गाडी लागते आपल्याला. तर आता आपण थोडं पुला खाली आलेलो आहे, तर आता इथं पण आपण बघूया आपल्याला काय कमी पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पुला खाली आले ना, तर आपल्याला भरपूर मोठं मार्केट पाहायला मिळून जातं. भरपूर गाड्या पण लागलेल्या आहे इथं पुलांचे, तर तुम्ही हे पण पाहू शकताय. तुम्ही इकडनं पाहिलं तर आपण पुढेपर्यंत आपल्याला भरपूर आपल्याला पुलांच्या गाड्या पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, पण आता इकडे आलेलो आहे, इकडे पण पाहू शकता. इकडे पण आपल्याला फुलं एकदम मस्त चांगले पाहायला मिळत आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि त्याच्यामध्ये साईज पण खूप मिडियम आहे. आणि याच्यात पण आपल्याला माळी पण भरपूर बनवून जाणार आहे. हे पण पाहू शकता तुम्ही. याच्यात पण आपल्याला ऑरेंज कलर पाहायला मिळतोय दादांकडे. तर काय भाव चालला दादा आपल्याकडे? 200-250 रुपये. 200-250 रुपये 5 किलो माल आहे. 5 किलो माल आहे. आणि उद्या पण तुम्ही इकडेच थांबणार आहे का? उद्या राहणार ना तुम्ही इकडे? उद्या पण भाव सारखाच राहील का? काय नाही सांग, माल वाढला तर 100 रुपये होईल. नाही 100 रुपये पण होईल, पण आता इथं लोकांना महाग राहिला, पण तुमच्याकडे थोडं स्वस्तच मिळेल ना? शेतकऱ्याकडे स्वस्तच राहणार, दलाल आमच्याकडून घेतात, तिकडे डबल करून विकतात. ते तर आहे बरोबर. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? ज्यांना कॉल करायचा घ्यायचा असेल तर तुम्हाला कॉल करून. 9359 1670 ठीक आहे. पिंगळे. ठीक आहे, तर तुम्ही दादांना कॉल करा. यांच्याकडे पण आपल्याला रेट कमी पाहायला मिळून जातोय. तर उद्या भाव पण वाढला तर यांच्याकडे थोडाफार आपल्याला कमी मिळून जाणे. बाकीच्या दलालापेक्षा कमीच राहील आपल्याकडे. असं आहे का? हो, दलाल आमच्याकडून 200 घेतील, तिकडे 400 विकतात. ठीक आहे, चालेल. तर या दादांकडे पण आपल्याला कमी भाव पाहायला मिळून जातो. तर नक्की दादांना कॉल करा तुम्ही. धन्यवाद दादा. थोडं पुढे आलोय, दादांकडे पण आपल्याला फुलं चांगले पाहायला मिळत आहे आणि साईज पण खूप चांगली आहे. तुम्ही फुलं पण पाहू शकताय आणि क्वांटिटी पण खूप चांगली मिळून जाणार आहे. जाळीची क्वांटिटी पण खूप चांगली आहे आणि खरोखर फुलं खूप चांगले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यांच्याकडे आपल्याला भाव पण चांगला पाहायला मिळतोय. तर आता काय भाव चालला आपल्याकडे फुलं? 180 ते 200 रुपये चाललाय. असं आहे का? आंबर व्हरायटी आमच्यावाली हो, चिंचोलीला आहे. ओके. तर ज्यांना पण फुलं पाहिजे असेल तर उद्या पण तुम्ही राहणार आहे? हो, 2 दिवस आहे आम्ही. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तो सांगून द्या. 80 10 35 27 76. ठीक आहे, उद्या पण भाव आपल्याला. हो, जो बाजार निघेल त्या बाजार हिशोबाने देऊ आपण. पण उद्या म्हणजे दुसरीकडे जास्ती राहिलं तर त्यापेक्षा आपल्याला कमी मिळेल 10 ना? रुपये कमीच देऊ आम्ही. हा, ठीक आहे. तर तुम्ही यांना पण कॉल करू शकता. हो. आणि खरोखर यांच्याकडे फुलं आपल्याला चांगले पाहायला मिळत आहे. तुम्हाला ऑरेंज फुलं पाहिजे तर ऑरेंज पण मिळून जाणार यांच्याकडे. ऑरेंजचा पण सारखाच भाव आहे. हो, सारखा. ठीक आहे, तर तुम्ही नक्की या दादांना यांना कॉल करा तुम्ही फुलं लागले तर. ठीक आहे, चालेल. तर आता मी तुम्हाला फुलांच्या माळे दाखवतो. तर फुलांच्या माळेचा काय भाव चाललाय हे पण दाखवतो आणि फुलाच्या माळे पण आपल्याला कशा पाहायला मिळणार आहे ते पण दाखवून देतोय. तर ताई आता या फुलांच्या माळेचा काय भाव चाललाय आपल्याकडे? 150 येता 120 पर्यंत भेटून जाते. असं आहे का? तर तुम्ही फुलाची माळ पण पाहू शकताय. खूप छान प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय. मध्ये आपल्याला व्हाईट कलरचे फुलं लावलेले आहे, खूप चांगले त्याच्यामध्ये. आणि ही काय जाती? ती 700. 700 रुपये का? ठीक आहे. आणि छोटी घेतली तर ती 50 ला आहे. 50 रुपयाला. ठीक आहे. आणि आता हे तोरण तुम्ही लावलेलं आहे मोठे मोठे, दसऱ्यामुळं याचं कसं चाललं भाव? ते आता 400 ते 350 300 पर्यंत भेटून जाते. असं आहे का? हा, आणि काय साईज पर्यंत राहता मिनिमम? ते 10 फूट 12 फूट पर्यंत राहते. असं आहे. ही आता तुम्ही लावलेली काय फूट आहे? ती असेल 11 किंवा 10-12 फूट असेल. असं आहे का? ही कितीला मिळणार आपल्याकडे? ती 300 रुपयाला भेटून जाईल. 300 रुपयाला मिळेल का? तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का, म्हणजे ज्याला घ्यायची असेल तुम्हाला कॉल करू हो, शकतो? आहे ना. तर कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या. 95 29 70 50 28. ठीक आहे, तर तुम्ही या ताईंना पण कॉल करू शकताय. तर यांचं शॉप आहे आपल्याला फुल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं आपल्याला दहीपूल या ठिकाणी. आपल्याला अशी तोरण पण मिळणार आहे ताईंकडे, हे पण पाहू शकताय. खूप छान प्रकारे आपल्याला तोरण मिळतं यांच्याकडे. तर काय प्राइस पर्यंत मिळतं आपल्याकडे तोरण? 850 पर्यंत. 850 पर्यंत. आणि किती फुटचं आपल्याला हे पाहायला मिळतं? हे आता सध्या आपल्याकडे 4.5 फुटाचं. 4.5 फुटाचं आहे. साईज वाढली म्हणजे तसा भाव वाढतो का? हो, ठीक आहे. तर यांच्या 450 पासून पुढे आपल्याकडे भेटतात. असं आहे का? हो. तर ठीक आहे, यांच्याकडे पण तुम्ही घेऊ शकता. यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला असं घ्यायचं असेल तर तुम्ही यांना कॉल करू शकता. धन्यवाद ताई. तर काका आता ते ताईंनी तोरण दाखवले, तर यांच्याकडे कसे मिळून जातं आपल्याला काय भाव मिळणार? चांगले स्वस्तामध्ये आणि चांगला माल मिळतो यांच्याकडे. मी यांचा नेहमीचा परमनंट कस्टमर आहोत. ओके. अगदी सणावाराला एकदम सुरुवातीपासून गणपतीपासून ते एकदम दिवाळीपर्यंत मी यांच्याकडे नेहमी तोरण, हार, गजरे, ओके. संपूर्ण कमळाचे फुलं, गुलाबाचे फुलं रोजचे हे घेऊन जातो नेहमी देवपूजेसाठी. आणि यांचे रेट कसे राहतात? रेट एकदम नॉर्मल रेट आहे, मार्केटपेक्षा एकदम नॉर्मल रेट आहे यांचे. आता दहीपूल वरती, आता दहीपूल पासून आपण सुरुवात करणार आहे. तर आता इथं मिळून जाणार आपल्याला सोनं मिळून जाणार आहे, आंब्याचे पानं मिळून जाणार आहे, झेंडूच्या फुलांचे हार मिळून जाणार आहे. तर हे पण पहा तुम्ही. आता याचे पण काय भाव मिळणार आपल्याला
ठीक आहे. आता इकडे मावशी बसल्या, यांच्याकडे पाहू शकतो आता आपण असे सोनाचे पानं मिळू राहिले. त्यानंतर आंब्याचे पानं आहे, आंब्याचे पानं पण मिळत आहे. असे फुलं पण ठेवलेले आहे त्यांनी, फुलं पण मिळत आहे. तर मावशी आंबे आपले सोनाचे पानं कसं जातं? कसं जातं? काय 10 रुपये जातं? 10 रुपये. आणि आंब्याचे पानं कसं जातं? 10 रुपये का? आणि वाटा कसा देतो तुमचा फुलांचा? 20 रुपये का? तर पाहू शकता आपल्याला या प्रकारे असा आता रेट मिळून जातो या ठिकाणी. समोर इथं पण झेंडूचे हार विकताय काका, ते पण पाहूया. कसे दिले काका हारी? 50 रुपयाला हार दिलाय. 50 रुपयाला. किती फुटची तरी पण? ती अशी 3 फूट राहते. 3 फूट राहते का? तर 50 रुपयाला असे आहे मिळत आहे इकडे. आलं तर 40-50 ला देते. असं आहे का? ठीक आहे. तर तुम्ही काकांकडे पण येऊ शकता, दहीपुलीवरती यायचं आपल्याला. तर आपण आता पुढे चाललोय, इकडे पण बघू शकता. तर भरपूर आता हारवाले बसलेले, झेंडूचे हारवाले. तर इथं पण आपण रेट काढू यांचे झेंडूच्या. हे पण पाहू शकता बघा, झेंडूच्या हारी आपल्याला खूप छान प्रकारे आता पाहायला मिळतात. कसे दिले झेंडूच्या हारी? 60 रुपये. तर 60 रुपयाला मिळतं. आणि हारी पण खूप चांगले, जास्त घेतले तर कमी भाव पण होऊन जाईल ना. होऊन जाईल ना. ठीक आहे. दादांकडे मिळून जाणार तुम्हाला. हे पाहू शकता इकडनं आपल्याला असं यायचंय दादांकडे. इकडेच बसलेले दादा. ठीक आहे. अजून पुढे जाऊया. हे पण पाहू शकता बघा, इकडे पण हारी एकदम खूप छान प्रकारे आपल्याला मिळून जात आहे. कसे दिले दादा हारी? 60-70. कोणती? 70 रुपये. आणि ही 60 रुपये. ते दादांकडे पण मिळून जात आहे खूप छान प्रकारे. अजून पुढे जाऊया. पुढे पण पाहू शकता बघा, भरपूर फुलंवाले बसलेले. इकडे पण पाहू शकताय. सुट्टे फुलं पाहिजे तर सुट्टे फुलं मिळून जाणार आहे. हे बघा पुढे आपण चाललोय, लावलेलं एकदम छान प्रकारचे. बघा पाहू शकता तुम्ही, मस्त एकदम तोरण सारखेच आहे एकदम. कसे दिले काका तोरण? हारी कसे? 200 रुपये. 200 रुपये. आणि हारी कसे दिल्या? 60 रुपये हार. 60 रुपये हार. एकदम छान प्रकारे मिळत आहे काकांकडे. आणि ताजे फुलं एकदम मस्तपैकी त्या काकांकडे नक्की या तुम्ही, एकदम खूप छान प्रकारे मिळणार तुम्हाला. आणि तोरण पण खूप छान आहे, मोठे मोठे तोरण पाहायला मिळतात. धन्यवाद काका. हे बघा इकडे पण पाहू शकताय, आंब्याचे पानं मिळणार तुम्हाला. हे बघा इकडे हारी लावलेले. कसे दिले मावशी हारी आहे? काही हार कसे दिले? 50 रुपये. ओके. आणि हे 50 रुपयालाच आहे का? ठीक आहे, चालेल. आणि हार पण तुम्ही पाहू शकता, एकदम छान प्रकारे हार आहे यांच्याकडे. आणि एकदम ताजे फुलं आहे मित्रांनो, खरं खरं सांगतो. फक्त एवढं तुम्हाला दहीपूलवरती यायचंय. दहीपूलवरती हे बघा साड्यांचे दुकान आहे, साड्यांच्या दुकानाकडनंच यायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला फुलांचा मार्केटचा आता सर्व भाव दाखवून दिलेला आहे, काय चाललाय भाव काय नाही. आणि पानांचा भाव पण दाखवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये झेंडूच्या हारीचा भाव काय ते पण दाखवून दिलेलं आहे तुम्हाला. आणि एवढे लोक कष्ट करतात, शेतकरी लोक, त्यांना पण आपण मदत करायला पाहिजे. तर नक्की यांच्याकडे या तुम्ही, आणि कमी भावात मिळून जाणार आपल्याला यांच्याकडे. यांचे भाव पण रेट तुम्हाला सर्व सांगून दिले आहे. ठीक आहे. आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.